भेसळयुक्त दुधानंतर बोगस बियाणं आणि बोगस खतांचा प्रकारही उघडकीस आलाय। बुलढाणा, अकोला, यवतमाळ मधल्या शेतकऱ्यांनी बोगस बियाणांच्या तक्रारी कृषी विभागाकडे केल्यात। तिकडे भंडाऱ्यात बोगस खतांचा साठा आढळून आलाय, त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट निर्माण झालंय। पाहूया एक रिपोर्ट। भेसळयुक्त दुधानंतर बोगस बियाणं आणि बोगस खतांचा प्रकारही समोर आलाय। मराठवाडा आणि विदर्भात बोगस बियाणांचा प्रकार समोर आलाय। विधानसभेत काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांनीही हा मुद्दा उपस्थित केला। हजारो शेतकरी या जेवढे हे सगळे कंपन्या आहेत, या विशिष्ट वाण तयार करणाऱ्या, सोयाबीनचं वाण तयार करणाऱ्या, सीड तयार करणाऱ्या, यावर आता दुबार पेरणीचं संकट आलेलं अध्यक्ष महोदय। म्हणून माझी विनंती आहे की या संदर्भात लक्ष घातलं नाही तर हजारो शेतकऱ्यांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागेल। जर सरकारने लक्ष घातलं नाही तर शेतकरी उद्ध्वस्त होतील। म्हणून माझं स्थगन यासाठी आहे की आपण किमान या स्थगनाच्या माध्यमातून सरकारने या कंपन्यांवर योग्य कारवाई करावी। दोषी कंपन्यांवरती बियाणे कायदा 1966, बियाणे नियम 1968 आणि बियाणे नियंत्रण आदेश 1983 या विविध बियाणे कायद्यांवर 100% त्यांच्यावरती कारवाई करण्यात येईल। आणि आता ताबडतोब यामध्ये दोषी कंपन्यांचे बियाणे स्टॉप टू सेल आणि नोटीस त्यांना ताबडतोब येईल आणि त्यांच्यावरती बियाणे विक्री परवाने रद्द करण्यात येतील। लातूर जिल्ह्यातल्या अनेक शेतकऱ्यांना बोगस बियाणांचा फटका बसलाय। सोयाबीनचं बियाणं पेरूनही उगवलं नसल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली। शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढवलंय। बुलढाण्यातही सोयाबीनच्या बोगस बियाणांचे प्रकार समोर आलेत। चिखली तालुक्यात जवळपास 40 हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन उगवलं नसल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे केल्या आहेत। काही शेतकऱ्यांनी दुबार पेरणीला सुरुवातही केली आहे। अकोला जिल्ह्यात सोयाबीन, तूर आणि कपाशीच्या पेरणीनंतर 2 आठवड्यांनी साधा अंकुरही फुटलेला नाही। पेरलेलं बियाणं बोगस असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या आहेत। यवतमाळ जिल्ह्यातही बोगस बियाणांच्या तक्रारी आल्या आहेत। बाभुळगाव आणि कळंब परिसरात 700 ते 800 एकरावर सोयाबीन उगवलं नसल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। शेतकऱ्यांनी कृषी केंद्र चालक आणि कंपनीच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली असता शेतकऱ्यांनाच दमदाटी करून उडवाउडवीची उत्तरं दिली। भंडाऱ्यात 2.5 मेट्रिक टनाचा बोगस खतांचा साठा सापडलाय। कंपनी मालकासह 5 जणांविरोधात पवनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। अल निनोच्या प्रभावामुळे पाऊस आधीच कमी झालाय, त्यात बोगस बियाणं आणि बोगस खतांमुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढवलंय। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।